हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कथा अमरवडाची जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजची आपली पौराणिक कथा आहे अमरवडाची. मध्यंतरी आम्ही काही तीर्थक्षेत्रात गेलो होतो तेव्हा ही कथा जेथे जे गुरुजी असतात त्यांनी सांगितली. जेव्हा आम्ही बिहारमधल्या गयामध्ये गेलो होतो तेव्हा तिथे एक फाल्गुन नदी आहे. ती अगदी कोरडी होती. विशेष जानेवारी महिन्यात बाकी सगळ्या बिहारमध्ये पाणीच पाणी होते. मग हीच नदी अशी का, असा मला प्रश्न पडला. त्याच नदीजवळ पिंडदान करतात. माझे वडील व काका दोघे मिळून पूजेला बसले होते. पूजा झाल्यानंतर जो नैवेद्य असतो तो त्या नदीत अर्पण करून तिथल्याच पाण्याने हातपाय धुवून मग जेवण करायचे असे सांगितले. तेव्हा आम्ही नदीजवळ गेले तर नदीत पाणी नाही हे आम्हाला दिसत होते. मग ते गुरुजी आले व एक छोटासा खड्डा करायला सांगितला तर त्यात पाणी आले. आम्हाला आश्चर्य वाटले. तर कथा अशी आहे की जेव्हा श्रीराम वनवासात होते तेव्हा ते त्या नदीच्या काठावर पिंडदान करायचे असे ठरवतात. ते सीतेला म्हणतात की मी सगळी पूजेची सामग्री आणतो, तोपर्यंत तू येथेच थांब. राम जातात व बराच वेळ वाट बघूनही ते येत नाहीत. तेव्हा अचानक नदीतून एक हात वर येतो व सीतेला आवाज येतो, पुत्री सीते, मला खूप भूक लागली आहे, तरी तू मला काही खायला देशील का? हे ऐकून सीता आश्चर्यचकित होते व ती म्हणते, बस थोडी प्रतीक्षा करा, प्रभू येत आहेत सगळी पूजेची सामग्री घेऊन. पण तो जो आवाज असतो तो म्हणतो, मला खूप भूक लागली, लवकर काहीतरी दे. शेवटी सीतेचा नाविलाज होतो व ती जे काही जवळ असते ते त्या हातावर देऊन अर्पण करते. पूर्वजांचा आत्मा शांत होतो व तो हात अदृश्य होतो. तिला समाधान वाटते. थोड्या वेळात राम तिथे येतात व ते सीतेला म्हणतात की मी हे सगळे साहित्य घेऊन आलोय, आता आपण पूजेला बसूयात. तेव्हा सीता म्हणते की मी पूजा केली व माझ्याकडे जे होते ते अर्पणही केले. श्रीराम सीतेला म्हणतात, ते कसे शक्य आहे आणि तो अधिकार तर माझा आहे. तेव्हा घडलेला सगळा प्रकार सीता रामाला सांगते. पण राम विश्वास ठेवत नाही. तेव्हा सीतेला वाईट वाटते. ती हात जोडून सगळ्या पशु पक्षी नदी वृक्षाला आवाहन करते आणि म्हणते, सगळ्यांना नम्र विनंती आहे, ज्यांनी ज्यांनी मला पूजा करताना पाहिले त्यांनी प्रभू श्रीरामाला सांगावे. पण आश्चर्य म्हणजे कोणीही समोर आले नाही. तिला राग आला व ती तिथे असलेल्या सगळ्या पशु पक्षी प्राणी वृक्ष नदीला शाप देणार इतक्याच वटवृक्ष म्हणतो, देवी सीतामाई, मी तुम्हाला पूजा करताना बघितले आहे. हे प्रभू, मी तुम्हाला सगळे खरे सांगतो. वड घडलेला सगळा प्रकार श्रीरामाला सांगतो. हे ऐकून सीता प्रसन्न होते व वडाला आशीर्वाद देते की तू अमर राहशील, तू पिढ्यानपिढ्या पाहशील, तुझा कधीही नाश होणार नाही. सगळ्या जगाचा नाश झाला तरी तू जिवंत असशील. वटवृक्ष आनंदी होतो व तो रामसीतेचे दर्शन घेऊन निघून जातो. पण बाकी जे तिथे असतात त्यांच्यावर सीता नाराज असते. ती नदीला श्राप देते की तुझ्या पात्रात पाणी कधीच टिकणार नाही. त्यामुळे या ठिकाणी जे कोणी जीव जंतू असतील ते जिवंत राहणार नाहीत. ही जमीन ओसाड व बजण बनेल. असे इथे कुठलेही अन्नधान्य उत्पन्न होणार नाही. येथे फक्त पिंडदान हेच कार्य होणार. तेव्हा नदी व सगळे पशु पक्षी झाडे समोर येऊन सीतेची माफी मागतात. असा शाप देऊ नका. आम्ही प्रभूला सगळे खरे सांगतो. पण सीता म्हणते की माझा शाप मी वापस घेऊ शकत नाही. श्रीराम म्हणतात, तुम्ही मला आधीच का सगळे खरे खरे सांगितले नाही? तेव्हा नदी म्हणते, प्रभू, आमचा इतकाच उद्देश होता की तुम्ही येथे पूजा करावी. त्यामुळे तुमच्या पायाचा स्पर्श माझ्या नदीला झाला असता. त्यामुळे स्थान अजून पवित्र झाले असते. तुम्ही जे अन्न दान केले असते ते इथल्या सगळ्या पशु पक्षी प्राणी यांच्या मुखात गेले असते. इथली प्रत्येक गोष्ट वस्तू जीव जंतू वृक्ष सगळे आनंदी झाले असते. या उद्देशाने आम्ही गप्प बसलो. हे सगळे ऐकून सीतेला सुद्धा खूप वाईट वाटले व ती म्हणते, मी शाप वापस घेऊ शकत नाही. पण मी एक आशीर्वाद देते की येथे ज्यांना ज्यांना तहान लागेल, पाणी हवे असेल त्यांनी या नदीत हाताने वाळू बाजूला काढून एक खड्डा करावा, म्हणजे लागलीच पाणी लागेल. तेव्हापासून ही नदी कोरडी आहे अशी आख्यायिका आहे.
खरे खोटे हा संशोधनाचा विषय आहे, पण जे सांगितले आहे ते सगळे समोरच होते. ती नदी, ते वटवृक्ष, अगदी थोडासा खड्डा करून पाणीसुद्धा मिळत होते. हे सगळे नजरेचा खेळ तर म्हणता येणार नाही ना. तर फ्रेंड, अशा प्रकारे अमर वडाची कथा समाप्त होत आहे. तर फ्रेंड, कसा वाटला माझा व्हिडिओ? तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन कथेसह. तोपर्यंत बाय.